नमस्कार, मी प्रांजल. आपण पाहतात PM न्यूज मराठी. बातमी तर आपण पाहणार आहोत, पण त्यापूर्वी जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केले नसाल तर खालील सबस्क्राईबचे बटन दाबून सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. खोपोली नगर परिषदेची निवडणूक येत्या 2 डिसेंबरला होते आणि आत्ता अवघे 6 ते 7 दिवस उरल्याने प्रचाराची रणधुमाळी आत्ता पाहायला मिळते संपूर्ण खोपोलीमध्ये. थेट नगराध्यक्ष असल्यामुळे खरं तर मोठी चुरस ही महायुती आणि परिवर्तन विकास आघाडी अशा या 2 तुल्यबळ उमेदवारांमध्ये होताना दिसते. परंतु काहीसा नियोजनाचा अभाव हा परिवर्तन विकास आघाडीमध्ये दिसत असल्याने त्यांची जी आघाडी गठीत होताना जे काही समोर आलं या मागील 8 दिवसांमध्ये ते पाहता त्याचा फायदा कुठेतरी कुलदीपक शेंडे यांना मिळताना दिसतोय. महायुतीचे उमेदवार आहेत कुलदीपक शेंडे आणि त्यांनी प्रचारामध्ये प्रचंड आघाडी घेतलेली दिसते. 2च पक्ष बरोबर आहेत तसं बोलायला RPI आहेच, परंतु शिवसेना आणि भाजपच्या ज्या 2 निशाण्या आहेत ह्या 2 निशाण्याच फक्त घरोघरी पोचवायच्या आहेत. कारण रेपाईला जी जागा सोडली तीही धनुष्यबाणावरतीच लढली जाते आणि भाजपचे हे कमळावरती लढत आहेत. त्यामुळं लोकांपर्यंत या 2 निशाण्या पोचवण्यामध्ये कुठेतरी कुलदीपक शेंडे आणि त्यांची महायुती ही यशस्वी होताना दिसते. अगदी प्रत्येक वार्डामध्ये कुलदीपक शेंडेंची जी प्रचारफेरी होते तिला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळताना दिसतोय. अगदी महिला वर्ग ठिकठिकाणी त्यांचं औक्षण करताना दिसत आहेत. त्या वार्डातील जे काही शिवसेनेचे भाजपचे पदाधिकारी असतील, RPIचे पदाधिकारी असतील, हे त्यांच्या रॅलीमध्ये सहभागी होऊन प्रचार करताना दिसत आहेत आणि मोठा असा प्रतिसाद मिळतोय. आपण ती क्षणचित्र पाहणार आहोत कुलदीपक शेंडे यांच्या रॅलीची आणि काय बोललेत कुलदीपक शेंडे, त्यानंतर काय त्यांनी विश्वास व्यक्त केला तोही आपण ऐकणार. आनंद वाटला की कुलदीप भाऊ आणि आम्ही दोघी, मी आहे माधवी रिठे आणि प्रतीक्षा रेटरेकर, आमच्या तिघांच्या प्रचारार्थ जी रॅली काढली तुम्ही पाहिलीच असेल की झेनिथ कॉर्नर ते वरची खोपोली गगनगिरी नगर शक्ती सोसायटी इथे मिळाला. महिलांचा प्रचंड प्रतिसाद म्हणजे आरत्या करून सगळ्यांनी आमचं आनंदात स्वागत केलं. ही आमची विजयाची नांदीच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मला कुलदीपजी शिंदे आणि माधवी रिठे यांचा प्रतिसाद बघून मलाही उत्साह आलेला आहे काम करण्याचा, लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचा. आणि रिठे काकी म्हटलं तर मला खूप मदत करतात आणि कुलदीपजी पण मला म्हटलं तर खूप मदत करतात, सांभाळून घेत आहेत, काही गोष्टी समजून द्यायला, काही गोष्टी समजून सांगायला. आणि जनतेचा उत्साह बघून मलाही काम करण्यामध्ये उत्साह आलेला आहे. विजय, धन्यवाद. ज्यातून सासरी आली आहे आणि सासर सुद्धा मी माझंच करणार आहे. जसं माहेर माझ्या बरोबर आहे तसं माझं सासर सुद्धा मी माहेरच बनवून सोडणार आहे. आणि मला खरंच खूप अभिमान आणि आनंद आहे की मी शिवसेना पक्षातून BJP मध्ये आले आणि दोन्हीही पक्ष माझ्या बरोबर आहेत आणि सोबतीला माझ्या भावासारखे RPI पक्ष सुद्धा उभा आहे. त्यामुळे मला खात्री आहे की यावेळी आपले नगराध्यक्ष आणि जेवढ्या महायुतीच्या आपल्या उमेदवार आहेत ते सगळे निवडून येणार आहेत. काय सांगाल तुम्ही? वुमन डेव्हलपमेंटचा ऑलरेडी मी कोर्स केलेला आहे. मी 9 वर्ष शिवसेना बरोबर काम केलेलं आहे. मी प्रियाताई आणि आमच्या महिला आघाडी बरोबर काम केलेलं आहे. त्यामुळे महिलांशी मी लवकर अटॅच होते आणि महिलांसाठी आम्ही विविध कार्यक्रम घेत असतो. पर्सनली माझं असं म्हणणं आहे की सुशिक्षित महिला आज सगळ्या घरांमध्ये आहे. फक्त तिचं जे एज्युकेशन आहे ते तिने तिच्यासाठी वापरावं, स्वतःसाठी वापरावं, स्वतःच्या कुटुंबासाठी वापरावं. आज सुद्धा मी एक नोकरी करते त्यामुळे मला माहिती आहे नोकरी किती महत्वाची आहे आणि एज्युकेशन किती महत्वाचं आहे. त्यामुळे माझा पहिला जो काही जिंकल्यानंतर असेल ते महिलांसाठी असेल की त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध. आम्ही सासगाव विठ्ठल रखुमाईच्या मंदिरातून प्रचाराचा नारळ फोडला. त्यानंतर जो काही आमचा प्रचार सुरू झालेला आहे तर प्रचाराच्या जेवढे कार्यकर्ते इन्व्हॉल्व होत आहेत त्यामध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. आमदार साहेबांनी केलेले कार्य त्यामुळे लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे की शिवसेना, BJP आणि RPI युतीचं आमचं जे काही उमेदवार आहेत ते जास्त बहुमताने निवडून येऊन खोपोलीवर 3 तारखेला शिवसेनेचा भगवा फडकणार आहे. आम्ही एक 5-6 दिवसापासून खोपोलीमध्ये संपूर्ण परिसरात आपण निवडणुकीचा प्रचार करत आहे. आम्ही सासगाव येथे नारळ फोडल्यानंतर जो काय आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व आमच्या उमेदवारांना प्रत्येक घराघरात जाऊन आरत्या ओवाळणं करणं, त्यांचं स्वागत करणं होत आहे. त्याचबरोबर आता आम्ही जेव्हा 13 नंबरच्या वॉर्डमध्ये जेव्हा आलो त्यामध्ये अभूतपूर्व काजूवाडी पासून जो काही आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे. आता आम्ही खाली भानवस
त्यानंतर सहकार नगर, मुकुंद नगर, आता भानवस गावात आहोत. भानवस गावातलं वातावरण पाहता इथला सर्वात जास्त मला वाटतंय आमच्या 15 वॉर्ड पैकी सर्वात जास्त लीड हा आम्हाला 13 नंबर वॉर्ड मिळणार आहे आणि सर्वात सिंहाचा वाटा 13 नंबरचा राहणार आहे विजयामध्ये. आम्ही वाट बघतोय 3 तारखेची की आम्हाला जास्तीत जास्त किती मोठ्या लीडने आम्ही फरकाने विजयाने आम्ही सर्व उमेदवार निवडून येतोय आणि खोपोली नगर परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकतोय. ब्युरो रिपोर्ट PM न्यूज मराठी खोपोली.